3 दिवस झाले बाहेर होतो, मुंबईला होतो। रात्री आलो आणि सकाळी आमचे बांधव बंजारा समाजाच्या एसटी मागणीसाठी या ठिकाणी बसले। मुळात 2 सप्टेंबरला सरकारनं ज्या हैदराबाद गॅझेटच्या दाखल्यावरून एक निर्णय घेतला, एक GR काढला, त्याच हैदराबाद गॅझेटच्या त्या रेकॉर्डला बंजारा समाजाचा उल्लेख एसटीमध्ये आहे आणि बंजारा समाजसुद्धा बऱ्याच वर्षांपासून हा लढा लढतोय, परंतु आज ते सिद्ध झालं आहे। त्याच्यामुळं सरकारने खरं म्हणजे या आमच्या विजूभाऊ चव्हाण यांना उपोषणाला बसण्याची वेळ येऊ द्यायला नव्हती पाहिजे। दुर्दैवानं, कारण मी सुद्धा याच जागेवर 16 दिवस उपोषण केलं। उपोषण करणं सोपं नाही। माझी तब्येत म्हणजे माझा आवाज अजूनही निघत नाही, मी आत्ता उभा राहतोय, पण ती ताकद अजूनही उभं राहण्यामध्ये नाही आहे। हे सोपं नसतं जीवनाशी खेळणं, आणि सरकार मजबूर करतंय। मला तर आत्ता चीड येते प्रशासनाची। आत्ता आमचे मोठे भाऊ या ठिकाणी उद्धव भाऊंनी सांगितलं, शरद भाऊ असतील यांनी, की प्रशासनानं प्रचंड विरोध केला। अरे तुम्ही संविधानिक मार्गानं जर कोणी या ठिकाणी उपोषण करत असेल, कायदेशीर मार्गानं शांततेच्या मार्गानं आंदोलन करत असेल, त्याला तुम्ही पोलिसांना पुढं करून दादागिरी करता? हा कुठला प्रकार आहे? हे काय AK-47 इथं घेऊन बसले, बंदुकी घेऊन, बॉम्ब घेऊन बसले, कुणाला मारायला इथं बसले? हा कोणता प्रकार आहे? पहिली गोष्ट तर सरकारनं हे आंदोलन करण्याची वेळ येऊ दे नाही आमच्यावर। आणि एक माणूस शांततेच्या संविधानिक मार्गाने उपोषणासारखं संविधानिक हत्यार या ठिकाणी जर चालवत असेल आणि सरकार जर अशा पद्धतीनं तुझ्या भाव करून दडपशाही करत असेल, हे चुकीचं आहे। मी या ठिकाणी प्रशासनाचा जाहीर निषेध करतो। आज 3रा दिवस आहे, विजूभाऊला त्या ठिकाणी शब्द तोंडातून निघत नाही आहे। त्यांची तब्येत 80पेक्षा कमी शुगर आहे, BP त्यांचा काल हाय होता, म्हणजे सरकारी डॉक्टर इथं तपासायला आले नाही, 3रा दिवस झाला। हे काय करतंय प्रशासन? म्हणजे प्रशासनाला असं वाटतं का की या ठिकाणी बंजारा समाजावर दादागिरी करावी, त्यांना या आंदोलनापासून परावृत्त करावं, त्यांनी कायदा हातात घ्यावा? सरकारला असं वाटतं का आमच्या या विजूभाऊचं या ठिकाणी जीवाचं काही बरं वाईट व्हावं आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा? भविष्यामध्ये धनगर समाज आणि बंजारा समाज एकत्रित लढा देऊ शकतो का? नाही, भविष्यात नाही। आम्ही कालच एक झालेलो आहे, आम्ही भूतकाळात एक झालेलो आहे। मी ज्यावेळेस इथं 16 दिवस उपोषणाला बसलो होतो, हे आमचे बंजारा समाजाचे बांधव दररोज या ठिकाणी होते आणि आमच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी होते। त्यांच्यासुद्धा मोर्चा ज्यात निघाला त्या मोर्चात आम्ही सहभागी होतो। म्हणजे आम्ही भविष्यात नाही, आम्ही भूतकाळात एकत्र झालो आहे, वर्तमानात एकत्र आहे। भविष्यकाळात जर आमची एकी वाढली आणि आमची जर ताकद वाढली तर ते सरकारसाठी चांगलं राहणार नाही, कारण आम्ही सरकारला ज्या भाषेत समजतं त्या भाषेत उत्तर देण्यासाठी सक्षम आहोत। आणि शेवटची भाषा, शेवटचं हत्यार आमच्याकडे बाबासाहेबांनी दिलेलं मताच्या अधिकाराचं आहे। या मताचा अधिकाराचा वापर करून आम्ही सरकारला गार करू, तेव्हा धनगर समाज या राज्यातला 2 नंबरचा समाज आहे, त्या खालोखाल बंजारा समाज आहे। आमची संख्या ही लक्षणीय आहे, आमची संख्या ही निर्णायक आहे। आणि कृपा करून मी विनंती करतो, आज रोजी मी कालसुद्धा मीडियामध्ये बोललो, काही बांधव या ठिकाणी संभ्रम निर्माण करायची गरजच नाही। आम्ही स्पष्ट आहोत, आमची भूमिका स्पष्ट आहे की आज धनगर समाज असो की बंजारा समाज, 90% समाज भाजप आणि मित्र पक्षासोबत आहे, सत्तेसोबत आहे। आज भाजप आमच्या समाजाचा मित्र नंबर 1 आहे, फडणवीस मित्र नंबर 1 आहे। पण मी बोलतो, जबाबदारीनं बोलतो, जोपर्यंत हे आम्हाला आरक्षण देतील, सर्टिफिकेट देतील, आमच्या लेकरा बाळांचं कल्याण करतील असं आम्हाला वाटतं, तोपर्यंत मित्र नंबर 1 आहेत। ज्या दिवशी आमचा हा गैरसमज दूर होईल, आमचा समज गैरसमजात रूपांतरित होईल आणि आम्हाला असं समजेल की आता सरकार आमचं कल्याण करण्याच्या मनस्थितीत नाही, त्या दिवशी आमच्या समाजाचा शत्रू नंबर 1 भाजप आणि शत्रू नंबर 1 फडणवीस असतील। याचा अर्थ असा नाही की आम्ही काँग्रेस आमचा मित्र आहे, का राष्ट्रवादी आमचा मित्र आहे, का सेना आमचा मित्र आहे। आमच्यासाठी एक सापनाथ आहे, एक नागनाथ आहे, आणि दोघालाही ठेचून मारल्याशिवाय आम्ही राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये। आतापर्यंत शासकीय अधिकारी कर्मचारी येऊन भेटले नाही, घाटीतून कोणी डॉक्टर तपासणीसाठी येत नाही, 3रा दिवस आहे, काय बोलणार? नाही, मी एका वाक्यात प्रशासनाचा या ठिकाणी निषेध करतो की हे बांधव ज्या दिवशी पहिल्या ठिकाणी यायला पोलिसांना समोर करून दादागिरी करून आमच्या पोलीस बांधवांचा दुरुपयोग करून हे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला, याबद्दल प्रशासनाचा पहिल्यांदा निषेध करतो। आज 3रा दिवस उपोषणाचा आणि मला या ठिकाणी कळतंय की डॉक्टर किंवा प्रशासनाचा अधिकारी आला नाही। काय येत नाही बाबांनो तुम्ही? अरे दिवाळीसारखा सण आहे, प्रत्येक जणाला या सण साजरा करावा वाटतो। गावगाड्यामध्ये दिवाळी साजरी होत असताना आमचा भाऊ इथं जीवन मरणाच्या खेळामध्ये पडला आहे।
आमचा बंजारा समाज इथं एकवटला आहे आणि प्रशासन दखल घेत नाही, ही कोणती मगरुरी आहे? म्हणून मी प्रशासनाचा निषेध व्यक्त करताना विनंती करतो प्रशासनाला की तुम्ही हरकत घ्या, या गोष्टीची दखल घ्या, आमच्या भावना भडकवण्याचं काम करू नका. आम्ही शांततेच्या मार्गानं, संवैधानिक मार्गानं हा लढा या ठिकाणी लढतोय. कोणाला त्रास द्यावा हा आमचा उद्देश नाहीये. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करावा हा आमचा उद्देश नाहीये. पाहिलं ना प्रशासनानं, राज्यानं, देशानं 16 दिवस इथंच उपोषणाला बसलो होतो ना मी. 16 दिवस या राज्यात आंदोलनं चालली ना. अरे एक तरी कुठं अप्रिय घटना घडली का? एक तरी चुकीची घटना आमच्या समाजानं केली का? अरे बघा, आम्ही सुद्धा आज आता समाज, आम्ही शब्द वापरतोय, बंजारा समाज म्हणजे बंजारा आणि धनगर आम्ही एकच आहेत. आज आम्ही कळकळीने सांगतोय की आम्ही संविधानिक मार्गाने, शांततेच्या मार्गाने इथं बसलोय. तुम्ही का आम्हाला विनाकारण त्रास देताय? म्हणून विनंती करतो प्रशासनाला, आमचा अंत पाहू नका. या ठिकाणी विजूभाऊच्या तब्येतीचं जर काही बरं वाईट झालं तर याला 100% प्रशासनात जबाबदार राहील आणि त्याचे काही दुष्परिणाम झाले याला सुद्धा प्रशासन जबाबदार राहील.